येऊ पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती जय हिंद देवरुंग संघाची सलामीची जोडी टाळ्यांच्या गजरामध्ये मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना SK एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते आणि बरोबर प्रत्येक क्षण टिपला जातोय. योग्य त्या ठिकाणी कॅमेरामॅन आपला परफॉर्मन्स दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने त्यांचीही कसोटी असते. शंकरजी गुलवी यांच्या माध्यमातून लाईव्हची ही सेवा आपल्याला पाहायला मिळते. चला विजय स्पोर्ट कानपे संघ आपली प्रेयर प्रार्थना संपली असेल तर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. या ठिकाणी उपस्थित खास करून प्रत्येक टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले करता धरता या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी उपस्थित अग्रजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय तेजस्वी पाटील साहेब आहेत. आपणास विनंती आहे की आपणही या ठिकाणी येऊन स्थानपान व्हायचं आहे. खऱ्या अर्थाने आज संपूर्ण टीमसाठी त्यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. त्यांचंही खूप खूप धन्यवाद. निश्चित या ठिकाणी जर एखादा फलंदाज झिरोवरती बाद होतोय तर अग्रजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. एखादा खेळाडू जर कॅच चला आपण खेळायला लवकरात लवकर सुरुवात करूया. झिरोवरती एखादा फलंदाज बाद होतोय तर त्याला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहूया आता कोण पटकावतोय. बघा रना बनवल्या तर पैसे काय भेटणार नाही. रना जर नाही बनवल्या तर पैसे भेटतील. खास करून आपण पाहिलं तर या 17 गाव प्रीमियर लीग वरती असणारं प्रेम तेजस्वी पाटील साहेबांचं पाहायला मिळतंय. तेही सुद्धा आपण पाहतोय की या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. सन्माननीय विरंजी चोरगे साहेब यांना सुद्धा आपण काल पाहिलं होतं. संकल्पना आखली गेली, स्वप्न पाहिलं गेलं आणि सत्यात उतरण्यासाठी या 17 गावाने सपोर्ट केला गेला. पहिला चेंडू फेकला जातोय. पहिल्या चेंडूला टर्न केलं जातंय. मिडवटच्या रिजन मध्ये एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेने या ठिकाणी पाहतोय आपण संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन केलं जाते शरद याच्या माध्यमातून. शरदाने दिली ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. विजय स्पोर्ट खांडपे संघ विजयाचा वाटचाल पाहण्यासाठी शोधत रस्ता आहे. तर पाहूया तो रस्ता इथे सापडेल का. परंतु जय हिंद देवरुंग संघाने मात्र एक सामना जिंकलेला आहे. म्हणजे त्यांचा आत्मबल वारलेला पाहायला मिळतोय. 2 6 साठी शरद घोडे साहेबांना 2100 रुपयाचं पारितोषिक. सन्माननीय बीबी स्पोर्टचे करता धरता भगवान शेठ पाटील यांच्या माध्यमातून 2100 रुपयाचं पारितोषिक आहे. मैत्रीचं नातं आणि मैत्रीचा जिव्हाळा जपत असताना या ठिकाणी पाहतोय आपण भगवानजी साहेब यांच्या माध्यमातून 2100 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहूया 2 6 साठी पहिला लागतो की काय. त्या अनुषंगाने बॅट फिरवली होती या ठिकाणी बट तसं काही घडलं नाही आहे. धावसंख्या या ठिकाणी पाहतोय 2 धाव्यांवरती धावले का पाहायला मिळतं. पहिले षटक सुनील याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये फेकलं जातंय. एक चांगली टीम आहे परंतु दमन दौरा त्यांच्यासाठी खास राहिला नाही. खांडपे संघासाठी यावेळेस स्लाइस केलं होतं. छत्रशक प्रल्हाद त्या ठिकाणी होतं. झेल घेण्याचा चांगला प्रयत्न पाहायला मिळाला परंतु इथं पाहू शकता रात्रीचा परिणाम सोसावा लागतोय. एकीचा दुसरी आणि दुसरीचा तिसरी. क्या बात आहे. शरद घोडे साहेबांवरती काय परिणाम दिसत नाही. तो 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहे. धावसंख्या 5 या अंकावरती जाऊन पोहोचते.
सचिव साहेब खुश असतील, कारण सफल दौरा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ज्यावेळेस आपण एखादं काम करतो आणि तो सफल होतोय त्यावेळेस केलेली मेहनत ती फलाला आल्यानंतर मात्र तो आनंद खूप चांगला असतोय. विजयजी केने असतील, भगवान शेठ पाटील असतील, या सर्वांनी जी मेहनत केली ती खरोखरच खूप चांगली पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने आपल्या गावात स्पर्धा ज्यावेळेस ठेवतो ती पूर्ण करण्यासाठी त्या टीमला मात्र खूप विचार करावा लागतं, परंतु या संपूर्ण 17 गावाला घेऊन दमन इथे येऊन खेळायचं म्हटलं तर खूप मेहनत करावी लागते. ग्राउंडची पाहणी, पाण्याची व्यवस्था, मंडपची व्यवस्था, डीजेची व्यवस्था ही सर्व इथे येऊन लावायची असते आणि ती बरोबर लावली गेली आहे. आणि या दरम्यान पाहतोय पहिली सफलता सुनील यास घेतली जाते आणि मोहन यांचा उत्कृष्ट झेल पाहायला मिळतंय. निश्चितच कालच्या दिवसामध्ये पाहिला तर सुनील थोडासा कुठेतरी मागरा ठरला होता आणि त्याचा फटका त्या टीमला भरपूर बसला होता, परंतु या मॅचमध्ये मात्र कमबॅक करतोय सुनील. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतोय, कारण धावा खर्च केल्या गेल्या नाही. धावा फक्त पाहतोय आपण 5 धावा धाव फलकावरती. चला बॅट्समन आपण चला लगेच घाई करायची आहे मित्र. आजचा शेड्यूल आपल्याला आजच पूर्ण करायचा आहे. आज वस्ती झाली तर बजेट वाढेल, काही टीमचा बजेट नसेल त्यांना खूप त्रास होईल. आणि पाटील सारखे खंबीर नेतृत्व करणारे हॅलो या ठिकाणी आपण पाहतोय, या ठिकाणी खेळाला पुन्हा एकदा सुरुवात होते. विजेंद्र येतोय, पाहूया. विजय स्पोर्ट खांडपे संघासाठी खूप चांगली नेहमीच कामगिरी करताना पाहायला मिळते. पुढील चेंडू पाहूया. या वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, एक धाव इथं घेतली जाते, दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. एका धावेने स्कोअर कार्ड पुढे सरकते. धावसंख्या आपण पाहतोय 6 या अंकावरती. ओव्हर क्रमांक दुसरं पाहतोय विजेंद्र, गोलंदाजी मार्कवरची छोटस रनअप आहे. बॉलिंग ऍक्शन आपण पाहू शकता. यावेळी शेपल झाली, क्रॉस झाली होते, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ते केला गेला होता, पण तसं काही घडलं नाही. बट एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. बॅटला चाटून हा चेंडू आपण पाहतोय निघाला होता. विकेट किपर पाहू शकता, पण विजय स्पोर्ट खांडपे संघाचे एक चांगला खेळाडू आहे आणि आपण पाहिलं तर करता धरता म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. यावेळेस हवेमध्ये आहे, पाहूया, बट नाही घेऊ शकत. या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा एकच धाव खर्च केली जाते. एकेरी दुहेरी धावसंख्येने खासा फरक पडणार नाही आहे. आपण पाहिल्या पटेल ग्राउंडच्या ज्या टीम होत्या तिथं रन बनत होत्या, परंतु या ग्राउंडवरती जर विचार केला ना तर कालपासून रना बनत नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नांती परमेश्वर, अधिक ताकदीने खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस उडवलाय, चांगला फटका जरूर आहे. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल्स होतंय, क्या बात आहे, थांबणार नाहीये. चेंडू जातो सीमा पार. आजच्या दिवसातील या ठिकाणी पाहतोय आपण पहिला चौकार, धावसंख्या 12 या अंकावरती. 2 षटकारासाठी सन्माननीय भगवानजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 2100 रुपये आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर हरिचंद्र यांच्या बॅट मधून आपण पाहतोय हा चौकार येतोय. यावेळेस पुन्हा एकदा कार्पेटच्या साने ऑन साइडला येतोय, क्षेत्ररक्षक पोहोचला जातोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण. त्या कारणास्तव आपण पाहू शकता एकच धाव मिळेल, त्यापेक्षा अधिक काय नाही आहे. या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं
आणि मीटिंग भरवली गेली की असं कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. सर्वच्या सर्व टीमने मात्र या ठिकाणी होकार दिला गेला आणि त्यासाठी आपण पाहिलं तर संस्थापक अध्यक्ष असतील, सचिव साहेब असतील आणि अध्यक्ष साहेब असतील, या त्रिमूर्तीने खूप जिम्मेदारी उचलून एक काम केलं गेलं. यावेळेस क्रॉस होऊन पटका खेळण्याचा प्रयत्न होता. कुठल्या प्रकारची या ठिकाणी पाहतोय आपण धाव नाही आहे. ओव्हर क्रमांक दुसरं आपण पाहिलं, धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे ती म्हणजे 13 धावा. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय आजच्या पहिल्या सामन्यामध्ये लोएस्ट स्कोअरच्या दिशेने वाटचाल करत असताना स्कोअर कार्ड पाहायला मिळतोय. आज जेवणासाठी आपण पाहिलं तर अग्रजा प्रतिष्ठानचे तेजसजी पाटील साहेब यांच्याकडून मोलाचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळते. जे दुपारचं जेवण होणार आहे तर त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. निश्चितच कमिटी खूप चांगली आहे. कमिटीने एखाद्याकडे मागणी केली तो देतोच, पण न मागताही देणारी मंडळी आपल्याला लाभले गेले आहेत. खऱ्या अर्थाने विचार केला तर पूर्ण साविंद्र ते कासनेतील गाव या ठिकाणी उपस्थित झाले. एकाच जागेवरती सगळ्यांची कमिटीने राहण्याची व्यवस्था केली, ती उत्तम झाली. रात्रीची एन्जॉयमेंट पार्टी सुद्धा सर्वांनी खूप अनुभवली, एन्जॉय केला गेला. मिलिंद येतो यावेळेस गोलंदाजी मार्कवरती. नावाने मोठमोठाले खेळाडू विजय स्पोर्ट खानपे संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, परंतु त्यांचा खास करून कालचा परफॉर्मन्स हवं तसा राहिला नाही आहे. प्रयत्न सर्वांनी चांगले केले, परंतु या प्रयत्नांना मात्र यश काय मिळालं नाही आहे. ग्राउंड चेंज झालं आणि या ठिकाणी त्यांची परिस्थिती होती ती सुद्धा चेंज होताना पाहायला मिळते. कारण 2 षटकाचा खेळ संपन्न झाला, 13 धावा धावफलकावरती. मिलिंद नवीन गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. हरिचंद्र ऑन स्ट्राईक. पुढे चेंडू यावेळेस अतिशय वेगाने बॅट फिरवली होती. टान्स खूप चांगल्या पद्धतीचा होता, बट संपर्क झाला नाही आहे आणि या ठिकाणी निर्धावची होते सांगता. मिलिंद यानंतर 2 टीमने तयार राहायचं आहे. मातोश्री साविंद्राने जय हनुमान भावाले. इथं मात्र आपण पाहू शकता अजून एक चांगला दर्जेदार क्वालिटीचा चेंडू पाहायला मिळतोय. आता कुठेतरी मित्र म्हणेन देवरुंग संघामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. जो प्रेशर बनला आहे तो प्रेशर दूर करण्यासाठी मोठा फटका येणं गरजेचं आहे. परंतु या ग्राउंडची भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर मोठे फटके कमी, ग्राउंड शॉट जेवढे तुम्ही खेळाल तेवढं तुमच्या टीमला धावा बनून जातील. या ठिकाणी पाहतोय आपण क्रॉस झाले होते, फटका खेळण्याचा होता, स्क्वेअर लेग क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅक टू बॅक पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय निर्धावची सांगता होते. अजूनही एकही धाव खर्च केली गेली नाही आहे मिलिंद यांच्या माध्यमातून. पुढे चेंडू पाहूया पुन्हा एकदा. यावेळी सी कार्पेटच्या सायनेचे डॉन साइडला येतोय, शत्रशी घेतोय दुरून, काय घडेल पाहूया. वेल स्टॉप आणि या ठिकाणी पाहताय दुसरी धाव घेता घेता नको झाले शरद दादा, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती पाहू शकता. पण आता बऱ्याच कालानंतर 15 या अंकावरती गणेश पाटील यांनी नितीश यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे, कारण क्षेत्ररक्षण चांगलं केलेलं आहे. निश्चित महिनेधोरे वाढवा, कुठून तरी एकदाचा सामना वाचवा अशी परिस्थितीने मात्र पारितोषिक लावलं जाते. वर चांगलं क्षेत्ररक्षण इंटरनॅशनल लाईव्ह टाईप आपण पाहतोय ना, त्या पद्धतीची फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. गिरेंगे पडेंगे लेकिन चेंडू का आतमध्ये रोकेंगे. या वेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडू लागलाच माग, आता आउट होणार. यस, या ठिकाणी पाहतोय आपण जगदीश जातो मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. आपण पाहिलं तर गावाचं नेतृत्व करताना पाहायला मिळत आहे नितेश पाटील, मॅनफॉर्म
खांडपे गावचे आपण जर पाहिलं तर सरपंच आहेत. सरपंच असो, डॉक्टर असो, वकील असो, इंजिनियर असो, परंतु क्रिकेट वाचून कोणी राहू शकत नाही आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये बिझनेस करणारा व्यक्ती मात्र क्रिकेटपासून वंचित राहू शकत नाही आहे. यावेळेस नवीन फलंदाज जगदीश मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हरिश्चंद्र स्ट्रायकर एंडला. पाहूया पुढे चेंडू. आता मात्र बरोबर घेतला आहे बॅट वरती. सेफ लँडिंग होईल. क्षेत्ररक्षण चुकी करतोय. बॅकअप चांगला झाला गेला आणि आपण पाहतोय या ठिकाणी 2 धावा वाचवलेल्या आहेत. प्रमोद यांनी मात्र आपण पाहतोय विजेत्यास चांगला बॅकअप पाहायला मिळाला. जितू पाटील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये करता धरता विजयस्फोट खांडपे संघाचा आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. धावांचा दुष्काळ पडला आहे. धावांचा काल पडला आहे. वार पलटवार नेहमी क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय, परंतु सतत वारंवार गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. मोहन येतोय गोलंदाजी मार्कवरती. शेवटचा अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी 18 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम ओव्हर आहे. पाहूया इथनं 12 ते 15 धावा जरी आले तरी फाईट स्कोर होईल. जिथून फाईट करू शकतात जय हिंद देवरुंग संघाचे गोलंदाज. त्याच्यासाठी आता जगदीश याच्याकडे कमालीची फटकेबाजी आहे ती दर्शवावी लागेल. क्षमता आहे, क्षमतेवरती कुठल्या प्रकारचा आक्षेप नाही आहे, परंतु तिला सिद्ध करावी लागेल. जातीने मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळावे लागतील. आता सिंगल डबलचा तेवढा खेळ उरला नाही आहे. जेवढं उरले त्याच्यामध्ये मात्र हवाई सफर करावा लागेल मॅचमध्ये बनून राहायचं असेल तर. खांडपे संघाला विजयाची प्रतीक्षा आहे. जय हिंद देवरुंग संघाने मात्र एक सामना जिंकलेला आहे. पाहूया ती विजयाची प्रतीक्षा या सामन्यामध्ये पूर्ण केली जाईल का विजय स्पॉट खांडपे संघाची. मोहन टर्न होत आहे गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूची फेकी आणि अप्रतिम चेंडू हाताला जातोय. पाहूया थर्ड मॅनच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न हरिश्चंद्र यांचा मात्र पाहतोय आपण. तेवढंच मैदानाच्या आतमध्ये लक्ष नव्हतं, परंतु या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 20 रन्स ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. येणाऱ्या कालामध्ये आपण जर पाहिलं तर फायनलमध्ये कोण पोचेल याची प्रतीक्षा आपल्याला पाहायला मिळेल. इथं मात्र पाहतोय अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतंय. कालची पार्टी खूप एन्जॉय केली खऱ्या अर्थाने विजय स्पोर्ट खांडपे संघाच्या सर्वच खेळाडूंनी. त्याचा परिणाम मैदानाच्या आतमध्ये दिसतो. फ्रेश मूडमध्ये आहेत. पुढे चेंडू आता मात्र उडवण्याचा प्रयत्न. सेफ लँडिंग आहे. मिस टाइम फटका झाला होता. मिलिंद धावतोय चेंडूवरती परंतु चेंडू काय हाताला लागत नाही. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. हरिश्चंद्र सांगतो माझ्यामध्ये दमखम आहे, मी मारू शकतो. स्ट्राईक आपल्याकडे राखली गेली आहे. हरिश्चंद्र यांनी मोठा फटका खेळण्याची क्षमता आहे. पाहूया एकवीस धावा धावफलकावरती. सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट करणं खूप गरजेचं आहे ग्राउंडचा विचार केला तर. इथं मात्र पाहतोय आपण फायलेकच्या रिझन मध्ये क्या बात आहे. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झाला. सीमा पार. स्ट्राईक राखली गेली. लकच्या फॅक्टरने का होईना, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय पहिला चौकार दुसरा चौकार पाहायला मिळतोय. पहिला चौकार आपण पाहिलं तर हरिश्चंद्रनीच मारला होता. आणि सांगून देतो तुमच्यानं काय होणार नाही, आता जे काय करायचं मलाच करू द्या. पुन्हा एकदा चौकार येतो. चौकारच्या मदतीने धावसंख्या 25 धावा धावफलकावरती. चला स्पीडअप करा. 2 टीम मातोश्री साविंद्राने जय हनुमान भाबाले. चला दोन्ही संघ संघनायक आपण तयार राहायचं आहे. लगेच आपण नाणेफेक करणार आहोत.
इथं मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र निर्धावची झाली सांगता. धावसंख्या स्थिर आहे 25 या अंकावरती. मोहन शेवटचं अंतिम षटक हाताळतोय आणि मला तरी वाटतं शेवटचा चेंडू हा असावा या ओव्हरमधील. काही करण्यासाठी जय हिंद देवरुंग या संघाला. क्या बात आहे. अजून एक तेज तर्रार जागतेरावचा आदेश देत असताना डॉट चेंडूची होते समाप्ती. धावसंख्या पाहतोय 25. 4 षटकांच्या समाप्ती नंतर पाहायला मिळते. चला या दोन टीम भावाले आणि चाविंद्रा चला दोन टीम प्लीज या. विजयजी केने आपण या समोर नाणेफेक करायची आहे. कानावरती केस ओढू नका दोन्ही संघनायक. चला या पटापट. गुरुशेठ कसा काय बरा आहे. चला चरण सेठ या नाणेफेकीसाठी. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 25-26 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक सेवाभावी संस्था कासने ते चाविंद्रा 17 गाव प्रीमियर लीग या लीगचे सचिव आपण पाहतोय. गुली साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केले जाते. नाणेफेक कोणाच्या बाजूने लागते ते पाहूया. या ठिकाणी जय हनुमान भावाले संघाच्या बाजूने नाणेफेक लागली गेली आहे आणि त्यांनी सर्वप्रथम शतरक्षण फील्ड प्लेस स्वीकारले आहे. खूप खूप धन्यवाद. चला फलंदाज पाठवा. बघितलं लॉट बघितलं सगळं तिथे. आता यांचा कसा होता, यांचा जरा विषय आहे ना, म्हणून मी 4 ओव्हर गेले म्हणजे पहिले 3च चांगलेले आहे. पण यांची आहे ना यावेळी 2च जिंकले ना. त्यांची खेळवा ना. विजा 3 ओव्हर. बघा ज्या टीम 2-2 मॅच जिंकल्यात किंवा ज्या टीम 2-2 मॅच हारल्यात यांच्यामध्ये ओव्हरमध्ये कटौती होईल. वेले संदर्भात सहकार्य करा आम्हाला. 3 किंवा वेल जर कमी पडले तर 2 पण. आणि सर्व टीम्सला जेवण याच मैदानावर आहे. सेमीफायनल फायनल मॅच देखील याच मैदानावर होईल. याकडे देखील लक्ष असू द्या. सव्वीस धावांचं लक्ष आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. टीम देवरुंगचे कॅप्टन
पंडित आणि रवींद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. फ्रंट लाईन षटक बॉल बालाच्या हातामध्ये. चला मॅचला सुरुवात करा. 26 धावांचं लक्ष आहे. बाला बॉलिंग ट्रॅकवर. पंडित आलाय. नक्कीच मागच्या 2 मॅचचा विचार केला तर फलंदाजी चांगली केली आहे पंडितने, परंतु या मॅच मध्ये पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील पहिला बॉल मॅच ऑन. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. मिळेल सिंगल. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. अकाउंट ओपन केलंय पंडितने. टीम खांडपेचं आणि स्वतःचं देखील. षटकातील पुढचा बॉल समोर रवींद्र आहे. या वेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल पायाने अडवला गेलाय, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. फक्त 26 धावांचं लक्ष आहे टीम खांडपे समोर. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. या वेळेस हा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. चार धावा धावफलकावर झाल्यात. 26 धावांचं लक्ष आहे बालारामच्या माध्यमातून. हे पहिलं षटक आपण पाहतोय. टीम देवरून थोडं स्पीडली केला. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल यष्टीचित करण्याचा प्रयत्न नाहीये. तिसऱ्या पंचांची मागणी करू नका. जो काही डिसिजन द्यायचा तो अंपायर्स त्या ठिकाणावरनं देणार आणि तो डिसिजन दोन्ही टीम्सला मान्य करावा लागेल, कारण तिसऱ्या पंचांची सुविधा नाहीये. पाहूया पंच काय डिसिजन देतात. यस, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. पहिली विकेट यष्टीचित केलं गेलं त्या ठिकाणी पंडितला. चला नवीन फलंदाज आपण लवकरात लवकर पोहोचा. नवीन फलंदाज जितेंद्र. पहिली विकेट अगदी स्वस्तात त्या ठिकाणी बाद झाल्या पंडित. मागच्या 2 मॅचेसमध्ये फलंदाजी चांगली केली होती, परंतु या मॅचमध्ये फक्त एकच धाव काढली आहे. बालाराम पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल यष्टीरक्षकाची चुकी झाली आहे.
व्हाईट बॉल आणि एक धाव देखील बलून काढली आहे. 2 धावा मिळतील. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 6 धावा धावफलकावर झाल्या आहेत. सव्वीस धावांचं लक्ष आहे आणि आतापर्यंत 6 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल या वेळेस बीट केलंय. हा रात्र माहित आहे तुझं. एका बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पंच आहेत त्या ठिकाणी. 6 धावा धावफलकावर. बालाराम पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल या वेळेस बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर राहिले. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. फलंदाज बाद. एक रन. 1 ओव्हर 7 रन झालेले आहेत. 2 विकेट. आता मिलिंद पाटील हे बॅटिंगसाठी आलेले आहेत. बालाराम यांनी चांगली अशी उत्कृष्ट अशी बॉलिंग केलेली आहे आणि आता पुढे आणि पुढचा बॉलर आहे तो जगदीश. त्याला पुढे जो आहे तो जितेंद्र पाटील हे स्ट्राईक करतील. बॅट्समन जितेंद्र पाटील आणि मिलिंद पाटील हे आता काय करतायत याच्यावरून आजपर्यंत जगदीश यांनी चांगली बॉलिंग झालेली आहे आणि त्यांनी उत्कृष्ट असं संघासाठी योगदान दिलेलं आहे. आता पुढे स्ट्राईक जी आहे ती जितेंद्र पाटील हे आहेत. एक ओव्हरचा खेळ झालेला आहे. 26 रनांचा टार्गेट. बॉलर जगदीश. एक ऑन साईडला एक चांगला असा स्ट्राईक मारला आणि 2 रनांच्या आशेने एक विकेट पडला. ज्याच्यामध्ये जितेंद्र पाटील हे रनआउट झालेले आहेत. पुढचे खेळाडू पुढचे बॅट्समन कॅप्टन विजेंद्र पाटील, विजय स्पोर्टचे कॅप्टन विजेंद्र पाटील हे आलेले आहेत. आता बघूया की संघासाठी त्यांचा योगदान कशा पद्धतीने समोर दिसतो हे त्यांच्या खेळवृत्तीवर आपल्याला समजेल. बॉलर जगदीश यांनी असा उत्कृष्ट बॉल प्रदर्शित केला आणि त्याच्यामध्ये पहिल्याच बॉलामध्ये एक विकेट दिला. संघासाठी अशी चांगली अशी बॉलिंग. 26 धावांचा पाठलाग करताना विजय स्पोर्ट खांडफे. जय हिंद स्पोर्ट देवरोंग यांनी असा उत्कृष्ट टफ फाईट दिलेली आहे विजय स्पोर्ट खांडपे यांच्यासाठी. वेळ वाया जात आहे. वेळेचा जरा अभाव ठेवावा. बॅट्समन विजेंद्र
रेडी. एक. जगदीशनी चांगली अशी उत्कृष्ट अशी बॉलिंग टाकली, त्याच्यामध्ये एक धाव दिला गेला. आत्तापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा झालेल्या आहेत. दुसरी ओव्हर चालू आहे. श्री उमेश पाटील यांच्याकडनं मिलेन यांनी एक चौका मारल्याने 999 रुपयाचा पारितोषिक ठेवलेला आहे. मिलिंद पाटील यांनी चौका मारल्यावर 999 रुपयाचा पारितोषिक श्री उमेश पाटील यांच्याकडनं आहे. बॉलर जगदीश यांची अशी उत्कृष्ट फलन बॉलिंग इथे दिसलेली आहे. विजय स्पॉट यांच्यासाठी पहिली वॉर्निंग बोलू का? वेले संदर्भात पहिली वॉर्निंग टीम देवरुंगला, त्यानंतर पेनल्टी दिली जाईल, लक्ष असू द्या. मिलिंद यांनी चांगली असे एक उत्कृष्ट असा रन काढलेला आहे. जगदीश यांची पण बॉलिंग एकदम चांगल्या पद्धतीने इथे दिसत आहे आणि देवरुंग यांचा एक मेहनती असा खेळ इथे ते प्रदर्शित करत आहेत. वेळेचा अभाव ठेवायचा आहे. पेनल्टी लागलेली आहे देवरुंग संघाला. देवरुंग संघाने वेळेचा अभाव ठेवायचा आहे. बॅट्समॅन विजेंद्र पाटील यांच्यासाठी जगदीश. उत्कृष्ट अशी बॉलिंग जगदीश यांचे. विजेंद्र पाटील याने एक स्टॉक मारला आणि त्याच्यामध्ये 2 रन पूर्णपणे असे सुरक्षित धावा काढलेल्या आहेत. एकूण धावसंख्या झालेली आहे ती 12. दुसरी ओव्हर चालू आहे. जगदीश यांची चांगली अशी बॉलिंग आहे. स्ट्राइक विजेंद्र पाटील, बॉलिंग जगदीश. उत्कृष्ट असा फलंदाज, 1 रन पूर्ण. जगदीश यांची खास अशी बॉलिंग प्रदर्शित. धावसंख्या झाली ती 13. दुसरी ओव्हर चालू आहे. मिलिंद पाटीलसाठी मिलिंद पाटील यांनी एक फटका मारला आणि त्यांचा उत्कृष्ट असा झेल सोडलेला आहे. त्या दरम्यान त्यांनी 1 धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 14. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 14 धावा धावफलकावर आहेत. 26चं लक्ष असताना मात्र आपण पाहतोय टीम खांडपेला आज खेळणाऱ्या सर्व टीम्सने वेळे संदर्भात आम्हाला सहकार्य करा. शेड्यूल मोठा आहे. फायनल मॅच देखील 4 ओव्हरची खेळवायची आहे. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर दिलीप आलाय. पाहूया दिलीप कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण पहिल्या 2 षटकामध्ये 14 धावा आल्यात.
या बलेस फटका चांगला आहे, बॉल निघून जाईल सीमा पार, मिळतील 4 धावा. चौकार 4 धावफलक पुढे सरकले, 18 धावा धावफलकावर झाल्या आहेत. टीम देवरुंगचा विचार केला तर एक मॅच जिंकली आहे आणि एक मॅच हारल्यात, आणि टीम खांडपे 2 मॅच हारल्यात. तर ही मॅच जिंकल्यानंतर नक्कीच थोडी आशा जरूर या ठिकाणी पल्लवित होईल. व्हाईट बॉल, क्वार्टर तिकडे जा, क्वार्टर बियर सगळं तिकडे. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय, मात्र रन आउटची विकेट, कॉलिंग चुकीची, फलंदाज बाद. क्वार्टर तिकडेच होतील ना, सेमी फक्त इथं होईल. सुमित नवीन फलंदाज प्रमोद मैदानाच्या आतमध्ये जातोय. 19 धावा धावफलकावर आहेत, अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल, दिलीप पुन्हा एकदा समोर मिलिंद आहे. या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय, एक धाव कंप्लीट झाली आहे, फक्त न फक्त मिळेल सिंगल. 20 धावा धावफलकावर झाल्यात, अजून 6 धावांची आवश्यकता आहे. दिलीप बॉलिंग ट्रॅकवर, या बलेस ऑन साइडला बॉल डीप मिड विकेटला जातो, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत. मातोश्री चाविंद्र विपक्ष जय हनुमान भावालय, 2 टीम मध्ये पुढची मॅच पाहायला मिळेल. दोन्ही टीम्स 2-2 मॅचेस जिंकल्यात. अर्थातच जो जिंकणार तो क्वालिफाय होणार. 22 धावा धावफलकावर आहेत, अजून 4 धावा विजयासाठी आवश्यक आहेत टीम खांडपेला. यावेळी जोरदार अपील, पंच सहमत नाहीयेत. बॉल मात्र निर्धाव गेलाय. टोटल जे आहे ते नक्कीच कमी होतं, परंतु तरी देखील आपण मॅच जी आहे ती 3ऱ्या ओव्हरपर्यंत पाहतोय. या वेळेचा बॉल व्हाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. 23 धावा झाल्यात. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस देखील बॉल कार्पेट सजाने गेलाय. 1 धाव कंप्लीट. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 24 धावा धावफलकावर आहेत. शेवटचं षटक बाकी आहे आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. चला थोडी घाई करा.
मच्छिंद्र शेवटचं षटक घेऊन आलाय. पाहूया मच्छिंद्र कशा प्रकारे षटक हाताळले. 2 धावा रोखायच्या आहेत. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर होते. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना जिंकलाय टीम खांडपेने. मॅन ऑफ द मॅच आहे ना, कोण आहे मॅन ऑफ द मॅच आता? हॅलो, दुसरे ग्राउंड